आपल्यासाठी ना आजी, आजोबा, आई, मावशी, काका हे नातेसंबंध हे ऋणानुबंधाचे नातेसंबंध असतात. आणि त्याच्यामध्ये एखादा सदस्य आपल्या कुटुंबातला जर अचानक आपल्याला सोडून गेला, तर त्याचं अतीव दुःख होतं. पण त्यातनं 2 जर सकारात्मक गोष्टी म्हणजे वाईटातनं चांगलं घडतं, ते कसं घडलं त्याची ही कहाणी आहे. हे तुमचे भाऊ ना? IRS येस, IRS होता. डॉक्टर स्वतः. स्वतः डॉक्टर, MBBS डॉक्टर, हं. गव्हर्नमेंट कॉलेज घाटीला गेलं औरंगाबादला त्यांनी. घाटीला केलं. हं. आणि त्यानंतर 4 अटेम्प्ट्स नंतर त्यांनी UPSC क्लिअर केली हं. आणि मग IRS ऑफिसर म्हणून 2016च्या बॅच दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये. आणि तशा तुम्ही मूळच्या तुळजापूरच्या. तुळजापूर जवळ भंडारी एक छोटंसं गाव आहे, तिथलं आहे. पण तुमचं शिक्षण वगैरे सगळं नांदेडला? शिक्षण नांदेडला. आम्ही नवोदय विद्यालयाला शिकलेलो आहे. क्या बात आहे. हो. दोघं पण? तिघही आम्ही, छोटी बहीण पण. ती आता एक अमेरिकेत असते. हो हो. बरं. ती, हा आणि मी तिघही आम्ही नवोदयला 6वी ते 10वी शिकलेलो. हम्म. पण मग भाऊ गेल्यानंतर एक मोठा बदल जो झाला तुमच्या आयुष्यात ते म्हणजे आरोग्य किती महत्वाचं आहे तुम्हाला? ते खूप जाणवलं की हम्म. फर्स्ट प्रायोरिटी लाईफमध्ये आपल्याला आपली हेल्थ असली पाहिजे, हम्म. हे जाणवलं. मग तिथून तुम्ही काय केलं? मी जॉब सोडलेलाच होता, सॉफ्टवेअर तुम्ही IT इंजिनियर होते, कंपनीत IT कंपनीमध्ये होते. त्यांचे मिस्टर ते नांदेडचे आहेत आणि ते वोडाफोन कंपनीमध्ये IT कंपनी. आबा तुझं काय, तू फारच शांत बसली बाबा. मग तुम्ही? हा, मग असंच म्हणजे काही ना काही करायची, उद्योग काहीतरी चालू असायचं. पण जेव्हा भाऊ गेला तेव्हा खरं महत्त्व कळलं की आरोग्य हे आपलं फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे लाईफमध्ये. आणि योगा आवडायचा, स्वतः करायची. मी स्वतः अयंगार योगा क्लासेस केलेले आणि प्रॅक्टिस करायची. पण नंतर असं वाटलं की आपल्यासोबत समाजाला पण थोडंसं त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे. मग MA केलं योगामध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. हो. आणि मग आता योगाचे क्लासेस घेते स्वतः, सोसायटीतल्या लोकांना शिकवते. सोसायटीतल्या लोकांना शिकवते. घरचे सगळे करतात सोबत. तुमचा भाऊ गेला तेव्हा त्याचं वय काय होतं? तो 33 होता. वॉज ही मॅरिड? नो, ही वॉज नॉट मॅरिड. तो खूप पॅशनेट होता लाईफ बद्दल. सो त्याला स्वतःच खूप काही अचीव करायचं होतं. तो म्हणायचा ते करू आपण, लग्नाचं आताच नका बोलायचं असं. आणि त्यांनी IRS मध्ये कस्टममध्ये किती वर्ष जॉब? 1.5 वर्ष केला, जास्त नाही करू शकला. 16 बॅचचा होता. 1 इयर तर हे असतं, ट्रेनिंग असतं. आणि त्यानंतर 9 सप्टेंबर 2019 मध्ये त्याची डेथ झाली तिथेच दिल्लीमध्ये. हो, कार्डियक अरेस्ट. कार्डियक अरेस्ट. आधी काही सिम्पटम्स काय, काही साईन? साईन असं काही नव्हतं, पण त्याला बीपीचा त्रास 1 इयर बॅक पासून सुरू झालेला. ओके. सो 1 इयर पासून त्याला बीपीची गोळी सुरू झाली होती. पण एवढं असं नव्हतं माहिती आम्हाला की एवढं सिरियस असेल ते. म्हणजे त्यांनी पण कॅज्युअली घेतला आणि तो स्वतः डॉक्टर होता, तर आम्हाला वाटायचं त्याला जास्त कळतं यातलं. सो पण त्यांनी थोडं इग्नोर केलं म्हणायला पाहिजे. किती वाजता घडली घटना ही? संध्याकाळी 7 वाजता. अजिबात कुठे हॉस्पिटलला जाण्याची? नाही, हॉस्पिटलमध्येच होता तो ऍक्च्युअली. तो स्वतः डॉक्टर, त्याचाच मित्र जो सोबत होता तोही डॉक्टर. आणि तो हॉस्पिटलमध्ये होता, मेदांताला गेलेला होता. ऍक्च्युअली त्याला उलटी आणि ते त्रास होत होता. युजली होतो जनरल, त्याला वाटलं ऍसिडिटी वगैरेचा त्रास होतोय. आणि इग्नोर्ड इनिशियली. हा, आणि तिथेच त्याला डॉक्टरला एक्सप्लेन करत होता काय त्रास होतोय वगैरे, तेव्हा त्याला अटॅक. सो आम्ही एकटेच होतो सगळे, आम्ही सगळे नंतर गेलो, आई पप्पा मी, हे पण आले नंतर. कहाणी ही नाही आहे, कहाणी मामानं भाचीला दिलेल्या बॅगची आहे. आणि ती मला फार हृदयस्पर्शी. आणि एखादी छोटी मुलगी, तुझं काय नाव? अन्वी. किती टक्के मार्क मिळाले तुला आता JEE मध्ये? JEE मध्ये 99.4%. किती? 100च घ्यायचीस ना तू. तुझा फोटो झळकवला असता मी NDTV वरती. थँक्यू सो मच. आणि किती तास अभ्यास करायचे? एव्हरी डे अबाउट 7 to 8 hours. रोज? हा. आणि झोपायचीच कितीला? लवकर. मी घरी यायची अराउंड 9-9:30. डिनर करून लगेच 11 o'clockला झोपायचे. आणि मग असं लवकर पण उठायचे, 7-7:30. तन्वी? अन्वी. अन्वी. अन्वीचा अर्थ काय? अन्वी अन्वीचा अर्थ काइंड हार्टेड आहे. ओके. सो एवढी काइंड हार्टेड आहे ती, तिच्या मामाने तिला ही बॅग दिली, जो आज आपल्यात नाही आहे ना, त्या मामाने तिला ही दिलेली बॅग आहे ना.
कितवीत असताना दिली काय? मी 6th मध्ये होते. काय म्हणाला मामा बॅग देताना? तेव्हा म्हणला होता की हम्म. म्हणजे आता नीट अभ्यास करायचा, प्रॉपर जी बॅग दिली आहे तर याच्यात जे बुक्स असतील तेच तुझे गॉड आहेत आणि यालाच म्हणजे वर्शिप करून पुढचा अभ्यास करायचा फुल, असं सांगितलं होतं त्यांनी. मग तू बदलली नाही मग? बॅग नाही 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 म्हणजे मला होती एक अटॅचमेंट आणि आफ्टर ही लेफ्ट तेव्हा तर मग अजून जास्त की समथिंग दॅट ही गेव मी, तर ते असं होतं मला की काहीतरी सोबत पाहिजे. सो एंडला तर माझा वॉलपेपर पण मी आणि मामाचा फोटो होता सुट्टी असतानाचा, की मग त्याचं आय थिंक त्याचं नॉलेज मग मला आलं पाहिजे असं काइंड ऑफ, कारण तो एवढा स्मार्ट होता. ओके. त्यामुळे. त्याने इव्हन तुझी चॉकलेटचा एक ही- डब्बा दिलेला टीनचा, तो तो पण सुद्धा तिने अजून हो, ठेवलाय. तो आम्हाला दिला. आबाला दिले बघ, आबा तुला पण मिळाली. पण तुझ्या हे मामाची बॅग हे आता तर त्याची झिप पण गेली आहे. झिप पण गेली आहे. ते बंद होत नाही. तशीच तू वापरतेस? हा हे तर हा म्हणजे एंडला आय थिंक 2 months मग गेली 4 वर्ष तू बॅग बदलली नाही? नाही 4-6 वर्ष झाली. 6 वर्ष? तुला बाबा नाहीच म्हणले बॅग बदल म्हणून? म्हणलंय म्हणजे मला लक्षात नाही, म्हणले तर असतील पण मला नव्हतीच चेंज करायची. आणि किती काळ तू आता बॅग हे करणार? आता आय थिंक कॉलेजसाठी घ्यावं लागेल, पण नॉट म्हणजे ही तर राहीलच ऑब्विसली. आय विल यूज दिस वन अँड आय गेट अ न्यू वन अँड यूज दॅट. काय आठवतं तुला मामाचं? मामाचं त्याला आता UPSC मध्ये तर सगळंच माहिती पाहिजे राईट. आणि मी छोटी होते तेव्हा मला रुबिक्स क्यूब यायचा आणि मी त्याला खूपदा शिकवायचं ट्राय केलं होतं. तू पण त्याला शिकवायचं? आणि त्याला ते कधीच जमलं नव्हतं. ते मला एवढं छान वाटायचं की ते समथिंग दॅट आय नो आणि मग तो मला म्हणायचा की हे एकच थिंग आहे जे तुला येतं मला येत नाही. माइंडला तर मी शिकवायचं बंद केलं की हे मलाच आलं पाहिजे फक्त, तुला नाही शिकवणार. असं छोटे छोटे, कारण मी तर छोटी होते मला एवढं लक्षात नाही. हे बिट्स अँड पीसेस आठवतं, कारण तो जास्त यायचा नाही. पण तरी तुला असं वाटलं की मामानं दिलेली बॅग आहे? हो. नाही, अटॅच खूप होता तिच्याशी. ती आण ना चॉकलेटची आम्हाला. ह्याच्यात किती कप्पे आहेत तर अन्वी मला जरा दाखव. 3, 4, 5 उघड बरं जरा ते. यात काहीतरी असेल. सिक्रेट नाही ना तुझं काही त्याच्यामध्ये? नाही. असंच म्हणजे आता ही बॅग तर मी झालं ना यूज नाही करत करंटली. इथे असतील पेन. पण तू JEE परीक्षेला ह्याच्यातच घेऊन गेली सगळं? हो येस. म्हणजे एव्हरीडे क्लासेस जे माझे होते ते सगळं मी म्हणजे हीच बॅग वापरली फुल 2 years JEE प्रिपरेशन. आणि काय व्हायचं तुला अन्वी आता? मला इंजिनियरच होते. मम्मा पप्पा दोघांसारखं. आता पुढे मम्मा म्हणते UPSC करायचं मामासारखं, पण तसं मला इंटरेस्ट नाही आहे. बरं केलं तू आमच्या समोरच सांगून टाकलं. कुठे बॉक्स? ओके. दीदीने ठेवला असेल. ग्रेट. 96 का 98? 99.4. JEE मध्ये आणि CET मध्ये? CET मध्ये 99.6. महाराष्ट्र CET. तुला कुठलंही कॉलेज मिळलं आता? नाही नॉट रिअली, पण म्हणजे वन ऑफ दी बेस्ट भेटतात बट नॉट एव्हरीथिंग. पण काय चॉईस आहे तुझी आता? मला कम्प्युटर सायन्सच करायचं आहे. सो आय एम लुकिंग फॉर म्हणजे NITs कोणतं आता म्हणजे अजून फायनल रिझल्ट नाही आला. हे उशाला वगैरे घेऊन बसत नाहीस ना बॅग तू? क्लासमध्ये मी फुल डे क्लासमध्येच असायचे सेल्फ स्टडीसाठी, तर ती बॅग फुल वेळ सोबतच असायची. मॉर्निंग 9 o'clockला मी जायचे आणि रात्री 9ला मी घरी यायचे. तर मग तो तुला मैत्रिणी नाही विचारलं ही बॅग बदलली पाहिजे? हो, त्यांनी मला गिफ्ट पण केली होती. मैत्रिणींनी? हो, बॅग दिली होती. मग तू काय म्हणाली त्यांना? त्यांना पण मी सांगितलं होतं की मी चेंज तर नाही करणार आहे, पण तुमची पण राहू दे. ती पण कधी वापरते. वाटतं ना तुम्हाला ही कहाणी छोटी वाटेल ना, पण ह्याच कहाण्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. एक तर अलीकडे एकूणच नातेसंबंधाबद्दला जो विस्कळीतपणा आहे तो काय तो तुम्ही बघतच आहात.
त्यातही तिला मामाबद्दलच्या ह्या आठवणी आणि आपल्या सगळ्यांना एक तो नॉस्टॅल्जिया असतो, ज्यांना मामा, काका, पुतण्या, आत्या वगैरे आहेत ना, त्यांना ते कळेल. मला ही महत्त्वाची ह्यासाठीच वाटली, की एक मुलगी 4 वर्ष आपल्या मामाची आठवण जतन करून ठेवते आणि उत्तम मार्क मिळवते. हे युनिक आहे ना? तुम्हालाही तसंच वाटलं असेल ना? तर हे तुम्ही अन्वीसाठी जो तुमचा संदेश आहे ना, तो जरूर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. अन्वीचे ते आईबाबाच आहेत, आजी आहेत. आजी माय वारी केली की नाही? केली. वारी एक पूर्ण केलेली आहे पायी. हा. आणि असं मग 8 दिवस 4 दिवस इथं जाऊन दर्शन घ्यायचं पालखीचं, असं केलं. मला महाराष्ट्रासमोर आणावी अशी ही वाटली कहाणी, ती तुम्ही बघत आहात. त्याबद्दलची तुमची मतं ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. माझा सहकारी सूरज कसबे, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. हिंजवडीचा भाग आहे ना आपला, बालेवाडी. बानेरचा आहे, हा. बानेर, पुणे.